तर रोहित पवार यांनी हे प्रेझेंटेशन सादर करून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या बाबतीत काही सवाल उपस्थित केले आहेत, काही शंका उपस्थित केल्यात, तर काही आरोप सुद्धा केलेत। आणि एकीकडे आज रोहित पवारांनी हे प्रेझेंटेशन दिलेलं असताना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस कमालीचा भावनिक दिवस म्हणावा लागेल। कारण आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अधिकृतरित्या आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला, पण ज्या वेळेला त्या मंत्रालयामध्ये अजितदादांच्या खुर्चीवरती आपला कार्यभार सांभाळण्यासाठी आल्या तेव्हा सगळ्यात आधी भाऊक होत त्यांनी खुर्चीला नमस्कार केला आणि त्यानंतरच त्यांनी पदग्रहण केलं। उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी ज्या खुर्चीवर बसून आपली राजकीय वाटचाल आणि राज्याला पुढे नेलं त्याच खुर्चीला अभिवादन करत सुनेत्रा पवारांनी सुद्धा आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे। सुनेत्रा पवारांसह यावेळेला उपस्थित असलेल्या पार्थ पवार, धनंजय मुंडे, अदिती तटकरे या सगळ्यांनाच आपल्या भावना रोखणं, अश्रू रोखणं अवघड झालं होतं। दादांच्या आठवणी आणि अश्रूंचा संगम यावेळेला पाहायला मिळाला। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्याही भावना यावेळेला दाटून आल्या। पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि चैत्यभूमीला भेट दिली आणि त्यानंतर मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरती जात त्यांनी पदभार स्वीकारला। तर पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमात एक भावनिक पोस्ट शेअर केली। ही पोस्ट शेअर करताना अर्थातच त्यांनी दादांच्या आठवणींना सुद्धा उजाळा दिला। ते असं म्हणतायत की आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे। अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ असल्याचं सुनेत्रा पवारांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय। दादांची कार्यशैली, निर्णय क्षमता आणि लोकांशी असलेलं आत्मीय नातं हेच बळ घेऊन मी पुढे वाटचाल करणार असल्याचं म्हणत त्यांनी लोकांनाही आश्वस्त केलं। त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणं, शेतकरी, महिला, युवक यासोबत सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणं हीच आपली प्राथमिकता असल्याचं सुनेत्रा पवारांनी सांगितलंय। दादांची जागा कोणी घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण नक्की करू असंही आश्वासन सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेलं आहे। या कठीण प्रसंगी जनतेने दिलेलं प्रेम, आधार आणि विश्वास हेच आपलं सामर्थ्य असल्याचा उल्लेखही सुनेत्रा पवारांनी केला। त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एक वचन देते की महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेनं आणि समर्पणानं काम करत राहील। ही भावनिक पोस्ट शेअर केलेली आहे राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी। आणि जसा भावनिक क्षण त्या पदभार स्वीकारताना पाहायला मिळाला तसंच चित्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा होतं। कारण अजितदादांच्या विना झालेली ही पहिलीच कॅबिनेटची बैठक होती। प्रत्येक नेता असो, प्रत्येक मंत्री असो, सगळ्यांच्याच मनामध्ये अजित पवारांच्या आठवणी दाटून आलेल्या होत्या। अनेक जण भावूक झालेले होते। यावेळी झालेल्या कॅबिनेटमध्ये अजित पवारांनी पाठपुरावा केलेल्या 3 महत्त्वाच्या निर्णयांवरती मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलं। बारामती क्रीडा संकुलासाठी 75 कोटींचा निधी, वालचंदनगर रत्नापूर MIDCसाठी 1000 एकराची जागा आणि राज्यात 11 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती या 3 महत्त्वाच्या निर्णयांवरती मोहर उमटवण्यात आली। अपघाती निधनापूर्वी अजित पवारांनी महसूल मंत्र्यांकडे या सगळ्या निर्णयांसाठी पाठपुरावा केलेला। तर पदभार स्वीकारल्यावरती आज रात्रीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीसाठी रवाना झालेल्या आहेत आणि दिल्लीत जाऊन त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतील अशी माहिती आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सोमवारी रात्री उशिरा दिल्ली दौरा केलेला आणि यानंतर आज सुनेत्रा पवार सुद्धा दिल्लीत जात आहेत। सुनेत्रा पवार यांच्यासोबत या दिल्ली दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा असतील। उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरची पंतप्रधानांसोबतची सदिच्छा भेट असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।